रुग्णांबद्दल चिंता। तर एकदा एक भिक्षू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच पडून राहिला होता। एक भिक्खू जो होता तो अतिसाराने तर एकदा एक भिक्खू अतिसाराने हा आजारी पडला होता आणि आपल्या मलमूत्रामध्ये तो पडून राहत होता। स्थविर आनंदाबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्खूच्या निवासस्थानी आले। आपल्या मलमूत्रात लोळत पडलेल्या भिक्खूला तथागतांनी पाहिले। ते त्यांच्यापाशी गेले व म्हणाले, भिक्खू तुला काय होते आहे? आता जो त्याच्या तो मलमूत्रात जो पडलेला असते तर तथागत एक वेळा स्थविर आनंदाबरोबर फिरत फिरत जात असतात। तर तेव्हा ते ज्या ठिकाणी तो भिक्खू राहत असतो त्याच्या निवासस्थानी जातात। निवासस्थानी म्हणजे ज्या ठिकाणी तो राहतो तिथे। तर तिथे ते जातात आणि आपल्या मलमूत्रात लोळत पडलेल्या त्या भिक्खूला पाहून तथागत त्याला विचारतात की भिक्खू तुला काय होत आहे, म्हणजे तुला काय झाले आहे? तर तो भिक्खू म्हणतो, भगवान मी अतिसाराने आजारी आहे। असा तो भिक्खू तथागताला उत्तर देतो की भगवान मी अतिसाराने हा आजारी आहे, तर तुझी सेवा करण्यास कोण आहे का? तथागत प्रश्न विचारतात की बा तू आजारी आहे अतिसाराने, तर तुझी सेवा करण्यासाठी कोणी नाही का? तर भगवान कोणीही नाही। भिक्खू तुझी कोणी दुसरी भिक्खू सेवा करीत नाही असे का? म्हणजे बा की तुझी काळजी घेण्यासाठी कोणी नाही, तुझी सेवा करण्यासाठी नाही, की बाबा दुसरे भिक्खू तुझी काळजीच घेत नाही असं काही आहे का? तर तो म्हणतो, भगवान मी कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून कुणी माझी पर्वा करीत नाही। आता तो तथागताला सरळ सरळ उत्तर सांगते, म्हणजे तथागत असं विचारतात की बा तुझं कोणी करत नाही का, किंवा जे दुसरे जे भिक्खू आहेत त्यांना तुझी काळजी किंवा तुझी सेवा करावीशी वाटत नाही का? तर त्याच्यावर तो भिक्खू सरळ उत्तर देतो की मी कोणाच्या उपयोगी म्हणजे मी कोणाच्या कामी पडत नाही म्हणून माझेही कोणी कामी पडत नाही। मग तथागत आनंदाला म्हणाले, आनंदा जा आणि पाणी घेऊन ये, या भिक्खूला मी स्वच्छ करतो। त्या आनंदाला सांगतात की आनंदा तू जा आणि एका याच्यात पाणी घेऊन ये, त्या पाण्याने मी या भिक्खूला स्वच्छ करतो। आनंद उत्तर देतो, होय महाशय। त्याने पाणी आणल्यावर तथागतांनी पाणी ओतले व आनंदाने त्या भिक्खूचा देह स्वच्छ केला। नंतर तथागतांनी त्याचे डोके व आनंदाने पाय धरून त्याला उचलून बिछाण्यावर ठेवले, म्हणजे आनंद आणि तथागतांनी पाणी ओतले आणि आनंदाने त्यांचं पूर्ण शरीर त्या भिक्खूचं स्वच्छ करून दिलं आणि दोघांनीही डोके आणि आनंदाचे पाय उचलून म्हणजे धरून त्याला त्याच्या बिछाण्यावर म्हणजे जे त्याची झोपण्याची आराम करण्याची जागा आहे त्या जागेवर त्याला ठेवलं। नंतर तथागतांनी त्या क्षणी सर्व भिक्खूगणांना पाचारण केले व ते म्हणाले, तथागतांनी तिथे सर्वांना बोलावले आणि ते तथागत त्या भिक्खूंना म्हणाले की अमुक एका निवासात कोणी भिक्खू आजारी आहे का? म्हणजे एका जागेवर सर्वांना गोळा केलं, पाचारण सर्वांना त्यांनी एका जागेवर गोळा केलं आणि त्यांना विचारलं बा अमुक जागा म्हणजे जी जागा आहे ज्या जागेवर तो भिक्खू राहत होता तर अमुक एका निवासात कोणी भिक्खू आजारी आहे का? असा बाकीच्या भिक्खूंना तथागत प्रश्न करतात। तर ते भिक्खू म्हणतात, होय भगवान तो कशामुळे आजारी आहे? तर ते म्हणतात, भगवान त्या भिक्खूला अतिसार हा झाला आहे। भिक्खू वर्ग हो त्याची कुणी सेवा करीत आहे का? तर ते भिक्खू म्हणतात, नाही भगवान। तथागत विचारतात, का नाही? त्याची सेवा का करत नाही? म्हणजे तथागत आता त्या बाकीच्या भिक्षूंना प्रश्न विचारत आहेत की बा अमुक या ठिकाणी जे निवासस्थान आहे तिथं कोणी आजारी पडलेला आहे का? तर ते म्हणतात, हो तो कशामुळे आजारी पडले हेही त्यांना माहित आहे, कोण आजारी पडलं हेही माहित आहे, त्यांची सेवा कोण करत नाहीये हेही माहित आहे। तर मग तथागत म्हणतात की बा का नाही, त्यांची सेवा कोणी का नाही करत? तर ते भिक्खू उत्तर देतात, तो भिक्खू कोणाच्याही उपयोगी पडत नाही म्हणून भिक्खू त्यांची सेवा करीत नाही। म्हणजे तो भिक्खू असूनच जर कोणाच्या उपयोगी पडत नाही तर आम्ही सुद्धा भिक्खू असून आम्हीही त्याच्या उपयोगी पडत नाही। तर त्यावर तथागत म्हणतात, भिक्खू हो तुमची काळजी वाहण्यास तुमचे माता पिता नाहीत, तुम्ही जर परस्परांची सेवा केली नाही तर दुसरे कोण करणार? परस्परांची म्हणजे एकमेकांची। ते म्हणतात की भिक्खू हो तुमची काळजी वाहण्यास म्हणजे तुमची काळजी करण्यासाठी तुमचे माता पिता आता नाहीत, कारण ते भिक्खू आहेत आणि जर तुम्ही एकमेकांची म्हणजे तुम्ही जर परस्परांची सेवा केली नाही तर दुसरे कोण करणार? म्हणजे दुसरं जर आपल्याला कोणी सांभाळ करायला नसेल, जो आधार असेल त्यांनाच एकमेकांची सेवा केली तर आपणही दुसऱ्यांची सेवा करू शकतो। तर तसा तथागतांचं म्हणणं की तुम्ही जर एकमेकांची सेवा केली
तुम्ही एकमेकांची सेवा नाही करणार तर कोण करणार, असा प्रश्न तथागत त्या भिक्खूला विचारतात. भिक्खू हो, जो माझी सेवा करू इच्छितो त्याने रुग्णाची सेवा करावी. आता तथागत त्या प्रश्नावर त्या भिक्खूला असे म्हणतात की ज्यांना ज्यांना अशी इच्छा आहे, म्हणजे ज्यांना वाटत असेल की आम्ही तथागताची सेवा केली पाहिजे, तर ज्यांना अशी इच्छा आहे की आम्ही तथागताची सेवा केली पाहिजे त्यांनी प्रत्येक रुग्णाची सेवा केली पाहिजे. रुग्ण म्हणजे जो आजारी आहे त्या प्रत्येक आजारांची त्यांनी सेवा केली पाहिजे. त्याला जर गुरु असेल तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्याची काळजी व्हावी आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. आता ते म्हणतात की त्याला जर गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्याची काळजी घेतली पाहिजे आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रतीक्षा केली पाहिजे. जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्खू असेल अथवा शिष्य सहवासी किंवा गुरुबंधू असेल तर त्याने त्याची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. प्रतीक्षा करावी म्हणजे वाट पाहावी. जर कोणी रुग्णाची सेवा करणार नसेल तर तो त्याचा गुन्हा समजला जावा. म्हणजे एखाद्याने जर रुग्णाची सेवा जर कोणी करत नसेल तर तो त्याचा गुन्हा आहे असे समजले जावे.